विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, प्रकरण क्रमांक 2 व्यापार. व्यापार म्हणजे काय हे आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये जाणून घेतलेलं आहे. व्यापाराचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा म्हणजे बहिर्गत व्यापार. तर पहिला प्रकार जो आहे अंतर्गत व्यापार, या अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार, एक म्हणजे घाऊक व्यापार आणि दुसरा म्हणजे किरकोळ व्यापार. तर याबद्दलची काही माहिती आहे आपण मागील प्रकरणामध्ये बघितली. या ठिकाणी हीच माहिती आपण सविस्तर या प्रकरणामध्ये जाणून घेऊ. आपण सर्वात आधी अंतर्गत व्यापार म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेऊ. जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी किंवा विक्री देशाच्या सीमेअंतर्गत केली जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं अंतर्गत व्यापार. जसं दारावर येणारे जे काही विक्रेते आहे यांच्याकडनं जी वस्तूंची खरेदी आपण करतो ते म्हणजे या ठिकाणी अंतर्गत व्यापार झालेला आहे. जसं स्थानिक दुकानं आहे किंवा प्रदर्शन आहेत किंवा विभागीय बाजार असतात किंवा विभागामधली दुकानं असतात किंवा मॉल वगैरे जे असतात, तर ही सगळी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आहेत अंतर्गत व्यापाराची. म्हणजे देशाच्या सीमा अंतर्गत जो व्यापार होतो आहे त्याला अंतर्गत व्यापार म्हणतात. जेव्हा खरेदीदार आणि विक्रेता देशांतर्गत आहेत त्यास अंतर्गत व्यापार असं म्हणतात. 2 राज्यातील किंवा शहरातील व्यापारसुद्धा अंतर्गत व्यापार असू शकतो. 2 राज्यामध्ये किंवा 2 शहरामध्ये जो व्यापार होतो याला सुद्धा आपण अंतर्गत व्यापार म्हणू शकतो. उत्पादन व वितरण यांच्यामध्ये मोठी दरी आहे, या दरीला भरून काढण्याचं काम या ठिकाणी वितरण साखळी करते. आता वितरण साखळी ही नेमकी काय, तर वितरण साखळी असते, उत्पादक असतो, उत्पादक काय करतो, माल तयार करतो. मग त्यानंतर उत्पादकाकडनं माल कोण खरेदी करतं, तर घाऊक व्यापारी खरेदी करतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये घाऊक व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी सुद्धा शिकलेलो आहोत. मग घाऊक व्यापाऱ्याकडनं माल कोण खरेदी करतं, तर किरकोळ व्यापारी माल खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडनं मग तो माल अंतिम ग्राहकांपर्यंत पोचवला जातो. म्हणजेच काय, तर ही जी उत्पादन वितरण साखळी आहे ही उत्पादन वितरण साखळी उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये असणारी मोठी दरी जी आहे ही दरी भरून काढण्याचं काम करत असते. म्हणजे उत्पादकाकडनं घाऊक व्यापारी माल खरेदी करतो, घाऊक व्यापाऱ्याकडनं किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याकडनं अंतिम ग्राहकांपर्यंत तो माल विक्री केला जातो. तर आपण या ठिकाणी अंतर्गत व्यापाराचे जे प्रकार आहेत, पहिलं म्हणजे घाऊक व्यापार, ज्याला होलसेल ट्रेड म्हणतो. तर याबद्दल पहिले माहिती जाणून घेऊ. जेव्हा वस्तूंची खरेदी उत्पादकाकडनं किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणात पुनर्विक्रीच्या उद्देशाने केली जाते त्याला घाऊक व्यापार असं म्हणतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जो विक्रेता उत्पादकाकडनं माल खरेदी करतो, म्हणजे निर्मात्याकडनं मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो, कशासाठी, तर पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने, तर त्या व्यापाराला म्हटलं जातं घाऊक व्यापार. घाऊक व्यापारामध्ये खरेदी विक्री करण्यात जी व्यक्ती व्यस्त असते त्या व्यक्तीला घाऊक व्यापारी असं म्हणतात. जी व्यक्ती या कामामध्ये व्यस्त आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी घाऊक व्यापारी असं म्हटलं जातं. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी उत्पादकांकडून मालाची खरेदी करतात, म्हणून घाऊक व्यापारी हे खरेदीदार आणि विक्रेते असतात. या ठिकाणी घाऊक व्यापाराला खरेदीदार आणि विक्रेते असं म्हटलेलं आहे. का बरं, कारण उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणावर ते माल खरेदी करतात, कशा करतात, पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने, म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यांना ते माल विकतात. म्हणून घाऊक व्यापारी हा खरेदीदार पण असतो आणि त्याचबरोबर तो विक्रेतासुद्धा असतो. घाऊक व्यापारी वस्तू व सेवांच्या वितरणांमध्ये विविध भूमिका पार पाडतो. तसेच उत्पादकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास घाऊक व्यापारी मदत करत असतो. उत्पादकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा घाऊक व्यापारी मदत करतो, कारण उत्पादकाकडनं माल खरेदी करून तो अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम घाऊक व्यापाऱ्यांकडनं केलं जातं. या ठिकाणी तुम्हाला काही व्याख्या दिलेल्या आहेत, आपण त्या व्याख्या जाणून घेऊ. सगळ्यात पहिले व्याख्या आहे फिलिप कोटलर यांची व्याख्या. जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि त्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करत असते त्याला घाऊक व्यापारी असं म्हणतात. फिलिप कोटलर असं म्हणतात की जी व्यक्ती व्यवसायामध्ये मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करते, म्हणजे उत्पादकाकडनं तो होलसेलमध्ये माल खरेदी करतो, कशा करता, त्याची पुनर्विक्री करण्यासाठी. म्हणजे जो व्यक्ती मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने उत्पादकाकडनं माल खरेदी करत असते आणि त्यासाठी विविध प्रक्रियांचा सुद्धा ती समावेश करते, अशा व्यापाऱ्याला घाऊक व्यापारी असं म्हणतात. अशी व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली आहे. त्यानंतर इलेवन थॉमस यांच्या मतानुसार जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते व किरकोळ व्यापारीही नसते, परंतु या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करीत असते, तिला घाऊक व्यापारी म्हणतात. अशी व्याख्या या ठिकाणी इलेवन थॉमस यांनी केलेली आहे.
इलेवन थॉमस असं म्हणतात की जी व्यापारी उत्पादक पण नाही आहे किंवा ती किरकोळ व्यापारीसुद्धा नाही आहे, मग ती कोण आहे, तर ती उत्पादक आणि किरकोळ व्यापारी या दोघांनाही जोडणारे मध्यस्थ आहे किंवा दोघांनाही जोडणारा दुवा आहे, अशा व्यक्तीला घाऊक व्यापारी म्हणतात, अशी व्याख्या इलेवन थॉमस यांनी केलेली आहे. खाली तुम्हाला घाऊक व्यापाऱ्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, तर या वैशिष्ट्यांबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. पहिलं वैशिष्ट्य आहे, घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकाकडनं वस्तूची खरेदी करतो. घाऊक व्यापारी काय करतो, मोठ्या प्रमाणावर उत्पादकाकडनं मालाची खरेदी करतो. दुसरं, वाटपाच्या प्रक्रियेमध्ये घाऊक व्यापारी सर्वात जास्त धोका पत्करतो. घाऊक व्यापाऱ्याला सर्वात जास्त धोका पत्करावा लागतो. का बरं, कारण किरकोळ विक्रेता लहान प्रमाणामध्ये त्याच्याकडनं तो माल खरेदी करून नेतो. जर तो माल विक्री गेला नाही तर किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याला तो माल वापस करतो. मग जास्तीत जास्त तोटा हा कोणाला सहन करावा लागतो, घाऊक व्यापाऱ्याला सहन करावा लागतो. त्यानंतर तिसरं, घाऊक व्यापारी एका प्रकारच्या किंवा काही विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करत असतो. घाऊक व्यापारी जो आहे हा एकाच प्रकारच्या वस्तूची खरेदी करतो उत्पादकाकडनं किंवा विशिष्ट स्वरूपाच्या वस्तूच तो घाऊक व्यापाऱ्याकडनं उत्पादकाकडनं घाऊक व्यापारी खरेदी करत असतो. त्यानंतर चौथं आहे, या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. घाऊक व्यापारामध्ये जे भांडवल आहे हे भांडवल मोठ्या प्रमाणात लागत असतं, म्हणजे घाऊक व्यापारामध्ये मोठ्या स्वरूपात भांडवलाची आवश्यकता असते. पाचवं वैशिष्ट्य आहे, घाऊक व्यापारी मागणी पुरवठा यातील समतोलाद्वारे किमतीवरती नियंत्रण ठेवतो. घाऊक व्यापारी जो आहे मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलाद्वारे किमतीवरती नियंत्रण ठेवतो. ग्राहकांकडनं येणारी मागणी आणि आपल्याजवळ असणारा पुरवठा यानुसार तो आपल्या वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे किमतीवर तो नियंत्रण ठेवत असतो. सहावा पॉईंट आहे, उत्पादकाला बाजारपेठांची माहिती घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळत असते. उत्पादकाला बाजारपेठांमधून जी माहिती आहे तर ही माहिती घाऊक व्यापाऱ्याकडनं मिळत असते. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करीत असतो. जशी आवश्यकता असेल किरकोळ व्यापाऱ्यांना तशा स्वरूपामध्ये घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंची विक्री करत असतो. आठवं वैशिष्ट्य आहे, घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्ये करतो, जसं वस्तू जमा करणं, गोदामामध्ये माल साठवणं, वाहतूक करणं, प्रमाणीकरण, बांधणी, जाहिरात व आर्थिक मदत इत्यादी. घाऊक व्यापारी जो आहे याला विशिष्ट स्वरूपाची कामंसुद्धा करावी लागतात. मग ती कामं कोणती कोणती आहे, जसं वस्तू जमा करून ठेवणं, त्या वस्तू गोदामामध्ये साठवून ठेवणं, मग गोदामामध्ये त्यावरती काही क्रिया करणं, त्याचबरोबर गोदामामधून माल बाजारपेठेपर्यंत म्हणजे किरकोळ विक्रेत्यापर्यंत नेऊन पोचवणं म्हणजे वाहतूक करणं, त्या वस्तू प्रमाणीकरण करणं, जसं वस्तूवरती काही क्रिया करायच्या असेल, पॅकेजिंग करायचं असेल, बांधणी करायची असेल तर ते करणं, त्याचबरोबर त्या वस्तूंची जाहिरात करणं. तर ही सगळी कामं जी आहेत ही सगळी कामं या ठिकाणी घाऊक व्यापाऱ्याला करावी लागतात आणि त्याचबरोबर तो किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक मदतसुद्धा करत असतो. अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांची 8 वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. खाली तुम्हाला दिलेलं आहे घाऊक व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. आता घाऊक व्यापारी सेवा देतो, कोणाकोणाला देतो, एक तर उत्पादकांना पण सेवा देतो, त्याचबरोबर तो किरकोळ व्यापाऱ्यांना पण सेवा देतो. तर आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ की घाऊक व्यापारी उत्पादकांना कोणत्या सेवा देत असतो याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ. पहिलं या ठिकाणी आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर खरेदी. घाऊक व्यापारी उत्पादकाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणामध्ये खरेदीचे आदेश गोळा करतो. सगळ्यात पहिली सेवा उत्पादकाला घाऊक व्यापारी देतो की तो मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मालाची खरेदी करतो. मग घाऊक व्यापारी काय करतो, मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडनं माल खरेदी करतो आणि लहान लहान प्रमाणावरती किरकोळ विक्रेत्यांकडनं आदेश मिळवत असतो. दुसरं म्हणजे साठवण. घाऊक व्यापाऱ्याकडे माल साठवणुकीची सोय असते, कारण तो होलसेल विक्रेता आहे. त्यामुळे उत्पादकाकडून तर वितरणापर्यंत लागणारा वेळ घाऊक व्यापारी भरून काढतो. उत्पादकाकडनं वस्तू घेतल्यानंतर तो माल तो आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवतो, कारण वस्तू विक्रीसाठी वेळ असतो. मग तेवढा वेळ भरून काढण्यासाठी घाऊक व्यापारी मदत करतो, म्हणजे घाऊक व्यापारी उत्पादकाला साठवणुकीची व्यवस्थासुद्धा देत असतो, तीसुद्धा सेवा देतो. त्यानंतर वाहतूक. घाऊक व्यापारी उत्पादनाच्या ठिकाणापासून मागणीच्या ठिकाणांपर्यंत मालाचा पुरवठा करत असतो, म्हणजे वाहतुकीची सोयसुद्धा, वाहतुकीची सेवासुद्धा उत्पादकाला घाऊक व्यापारी देत असतो. त्यानंतर आहे आर्थिक सहाय्य. घाऊक व्यापारी उत्पादकांना उत्पादनासाठी आगाऊ रक्कमसुद्धा देतो, म्हणजे आधीच त्याला उत्पादन घेण्यासाठी रक्कमसुद्धा देतो, जेणेकरून उत्पादन घेईल आणि तो माल घाऊक व्यापाऱ्याला विकेल. म्हणून आर्थिक मदत म्हणजे उत्पादकांना घाऊक व्यापारी आर्थिक सहाय्यसुद्धा करतो. त्यामुळे काय होतं की कमी वेळेमध्ये वस्तूंचं उत्पादन करणं उत्पादकांना शक्य होतं, कारण त्यांना घाऊक व्यापारी आर्थिक मदत करतो म्हणून. त्यानंतर 5वं सेवा आहे ती म्हणजे बाजारपेठेविषयीची माहिती. बाजारपेठेविषयीमध्ये काय
डिमांड आहे, कोणत्या वस्तूला मागणी येत आहे, तर याबद्दलची सर्व काही माहिती जी आहे तर ही घाऊक व्यापारी उत्पादकाला पुरवतो आणि उत्पादकाकडनं त्या स्वरूपातील वस्तूंचं उत्पादन करवून घेत असतो. म्हणजे बाजारपेठेविषयीची जी काही माहिती आहे ही माहितीसुद्धा घाऊक व्यापारी उत्पादकाला पुरवतो आहे. घाऊक व्यापारी उत्पादकास बाजारपेठेतील अद्ययावत माहिती पुरवतो, जसं बाजाराची स्थिती काय आहे, वस्तूंची मागणी काय आहे, ग्राहकांची आवड काय आहे इत्यादीबद्दलची सर्व माहिती घाऊक व्यापारी उत्पादकांना पुरवत असतो. म्हणजे एक प्रकारे घाऊक व्यापाऱ्याने उत्पादकांना दिलेली ही सेवा आहे. त्यानंतर आहे धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी जो आहे उत्पादकाला आगाऊ रक्कम देतो, म्हणजे आधीच त्याला रक्कम देऊन देतो, कशाकरता, उत्पादन घेण्याकरता. आणि किरकोळ व्यापाऱ्यांना तो उधारीची सवलतसुद्धा देत असतो. किरकोळ व्यापाऱ्यांना सुद्धा तो उधारीची सवलत देतो. या दरम्यान घाऊक व्यापारी धोका स्वीकारतो आणि वस्तूला ग्राहकांपासून मागणी येईपर्यंत वस्तूचा साठा करून ठेवतो. त्यामुळे त्या दरम्यान त्याला धोका जास्त होत असतो, कारण एक तर तो उत्पादकांना आगाऊची रक्कम देतो उत्पादन घेण्यासाठी, त्याचबरोबर घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना सुद्धा उधारीची सवलत देत असतो. त्यामुळे सर्वात जास्त धोका जो आहे हा धोका या ठिकाणी घाऊक व्यापाराला सहन करावा लागतो. म्हणून धोका स्वीकारणे ही सुद्धा सेवा उत्पादकांना दिलेली आहे. त्यानंतर 7वं आहे ते म्हणजे बाजारपेठेविषयीचं कार्य. घाऊक व्यापारी बाजारपेठेविषयीची वेगवेगळी कार्य पार पाडतो, जसं गोदामामध्ये माल साठवून ठेवणं, त्या मालाची जाहिरात करणं, त्या मालाच्या विक्री वाढीसाठी प्रयत्न करणं इत्यादी कामं घाऊक व्यापाऱ्याच्या मदतीने केली जातात. मग बाजारपेठेविषयीचं कार्य घाऊक व्यापारी पूर्ण करतो. मग हे उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये का बरं दिलं, कारण उत्पादक जर तो माल विक्री गेला तर घाऊक व्यापारी उत्पादकाकडनं पुन्हा तो माल उत्पादित करून घेणार आहे. म्हणून एक प्रकारे बाजारपेठेविषयीचं जे कार्य आहे ही सेवासुद्धा उत्पादकांसाठी घाऊक व्यापाऱ्याने दिलेली आहे. म्हणून याचासुद्धा समावेश या ठिकाणी उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये केलेला आहे. या ठिकाणी आपण उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सेवा बघितल्या. आता आपण बघणार आहोत की घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला कोणत्या सेवा देतो याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ. वस्तूंचा साठा, पहिला पॉईंट. घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचा साठा करतो, कारण तो उत्पादकाकडनं माल खरेदी करतो आणि त्यामुळे तो किरकोळ विक्रेत्यांना वस्तू सहज उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे काय होतं तर उपभोक्त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करणं सहज शक्य होतं. म्हणजे पहिली सेवा जी आहे वस्तूंचा साठा, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणामध्ये वस्तूंचा साठा करून देतो. जशी ग्राहकांकडनं मागणी येणार आहे तसाच माल या ठिकाणी घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे दुसरी सेवा ते म्हणजे नियमित पुरवठा. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांसाठी नियमितपणे व खात्रीशीर पुरवठा करतो, म्हणून किरकोळ व्यापारी वस्तूंचा साठा करण्यापासून मुक्त असतात. किरकोळ व्यापारी उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तूंचा पुरवठा करत असते. बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरा पॉईंट दिलेला, दुसरी सेवा दिलेली ते म्हणजे नियमित पुरवठा. किरकोळ व्यापारी जो आहे हा लहान प्रमाणावरती मालाची खरेदी करतो, कारण त्याच्याकडे साठा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसते. मग या ठिकाणी किरकोळ व्यापाराला नियमित पुरवठा करण्याचं काम घाऊक व्यापारी करतो आणि जशी जशी उपभोक्त्याकडनं मागणी येणार आहे तसा किरकोळ विक्रेता घाऊक व्यापाऱ्याकडनं मालाची खरेदी करत असतो. म्हणजे घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाराला नियमितपणे पुरवठा करत असतो. त्यानंतर आहे तिसरं ते म्हणजे धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी वस्तूच्या किमतीत होणारे बदल आणि बाजारपेठेविषयक जे कार्य आहे किंवा वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील साठा इत्यादीविषयी तो धोका स्वीकारत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापारी हा धोक्यापासून मुक्त असतो. किरकोळ व्यापारी हा धोक्यापासून मुक्त असतो का बरं, कारण घाऊक व्यापारी मोठ्या स्वरूपात धोका स्वीकारतो. घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला उधारीची सवलतसुद्धा देत असतो. काही वस्तू जर डॅमेज निघाल्या तर किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याला तो माल परत करतो. म्हणजे सर्वात जास्त धोका हा घाऊक व्यापाऱ्याला सहन करावा लागतो. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे आर्थिक मदत. घाऊक व्यापारी काय करतो तर घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीची सवलत देतो, त्यांना आर्थिक मदतसुद्धा देतो, जसं काही याच्यामध्ये सूट देणं, डिस्काउंट देणं. तर अशा स्वरूपामध्ये घाऊक व्यापारी आर्थिक मदत किरकोळ व्यापाऱ्यांना करत असतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना खेळत्या भांडवलामध्ये वाढ करायला मदत होत असते. म्हणजे खेळतं भांडवल हे वाढू शकतं किरकोळ व्यापाऱ्यांचं. म्हणजे या ठिकाणी आर्थिक मदत ही सुद्धा घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्याला दिलेली एक सेवा आहे. त्यानंतर 5वी सेवा आहे ते म्हणजे बाजारपेठविषयीची माहिती. विविध वस्तूंची बाजारपेठेविषयीची माहिती घाऊक व्यापारी देत असतो. ही माहिती
नवीन उत्पादनं, उत्पादनाचे नवनवीन प्रकार, नवीन योजना, अस्तित्वात असलेल्या वस्तू इत्यादी या संदर्भात असतं. त्यामुळे घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला वस्तू खरेदी केव्हा आणि कधी करावयाची याबद्दल मार्गदर्शन करतो. यामध्ये तुम्हाला एक सेवा दिलेली आहे जी घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाराला देतो, ते म्हणजे बाजारपेठेविषयीची माहिती. तर वस्तूंविषयीची जी काही माहिती आहे तर ही माहिती घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना देतो. का बरं? कारण या ठिकाणी आपण केव्हा ती वस्तू खरेदी करायला पाहिजे. ग्राहकांकडनं जसं काही नवीन उत्पादन जर आलं असेल, उत्पादनाचे नवनवीन प्रकार आले असतील किंवा नवीन उत्पादन घेतलं असेल किंवा काही नवीन योजना अस्तित्वात आलेल्या असेल, मग या वस्तू संदर्भात जी काही माहिती आहे तर ही माहिती या ठिकाणी घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना देतो. मग ती वस्तू आपण कधी खरेदी करायची, केव्हा खरेदी करायची, तर याबद्दलची माहिती घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना देत असतो. म्हणजेच काय, तर बाजारपेठेविषयीची माहिती घाऊक व्यापारी हा किरकोळ व्यापाऱ्यांना देत असतो. म्हणून ही सुद्धा घाऊक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाराला दिलेली एक सेवा आहे. त्यानंतर आहे विक्रय वृद्धी. घाऊक व्यापारी काय करतो, तर उत्पादित मालाची जाहिरात करतो. का बरं? कारण विक्रीमध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून. त्यामुळे काय होतं, तर वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते आणि परिणामी किरकोळ व्यापाऱ्यांची विक्री ही वाढते. म्हणजे घाऊक व्यापारी हा विक्रय वृद्धी करण्यासाठी, म्हणजे विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. म्हणून किरकोळ व्यापाराला दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विक्रय वृद्धी ही एक सेवासुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2ला सुरुवात केली. त्याचबरोबर आपण या ठिकाणी व्यापाराचे प्रकार बघितले. पहिला प्रकार अंतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. तर आपण या ठिकाणी घाऊक व्यापाराबद्दल सविस्तर माहिती बघितली, त्याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. घाऊक व्यापारी उत्पादकांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना कोणत्या सेवा देतो याबद्दल माहिती आपण बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया किरकोळ व्यापार म्हणजे काय असतं.